हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर कशा आहेत सर्व? मी सुद्धा मस्त आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच मस्त असणार। तर आता बघू शकता मी सगळ्यात आधी ना आता सकाळची कामे तर आवरून झालेली आहे बऱ्यापैकी आणि किचन बघू शकता तुम्ही मस्त क्लीन करून घेतलेली आहे मी। आणि किचनमधली कामे आवरल्यानंतर हॉल वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि आज ना मी सोफ्याच्या कव्हर वगैरे धुवायला टाकलेले आहे। तर त्या तिकडे मशीनला लावून दिलेले आहे आणि बाकीची जी कामं होते ते सुद्धा पटपट आवरून घेतलेली आहे। आणि इथे बघा आता पोर्चमध्ये सुद्धा झाडांना पाणी वगैरे दिलं। पोर्च झाडून घेतला होता आधी आणि त्यानंतर झाडांना पाणी वगैरे देणं झालं। आणि बरेच दिवस झाले चालू आहे माझं की झाडांची ना बरीचशी कटिंग करायची राहून गेलेली आहे आणि नवीन नवीन खूप सारे रोप आलेले आहे जे मला वेगळ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करायचे आहे। आणि आज ना बऱ्यापैकी असे DIY केलेले आहे ते तुमच्यासोबत समोर मी शेअर करतेच आहे। तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मी। आणि किचनमध्ये आणि इकडे तिकडे थोडेसे लावलेले आहे वेगवेगळे। आणि त्यानंतर मग बेडरूम वगैरे क्लीन करायची राहिली ती सुद्धा करून घेतलेली आहे। आणि बेडरूमचा वॉलपेपर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि उषाकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण आज मी त्याचे सुद्धा कवर धुवायला टाकलेले आहे आणि आता नवीन सुद्धा घेतलेले आहे मी त्या दिवशी, ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे मी। आणि काल ना ही पट्टी बनवली होती तिळाची, चला म्हटलं आता याचे कापं करून व्यवस्थित डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवते म्हणजे खायला सोपी जाईल। आणि खरंच इतकी टेस्टी बनली होती। तर याचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, नक्कीच तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता की मी कशी बनवलेली आहे। आणि आता बघता बघता सुद्धा सांगून द्या की कशी बनलेली आहे। तर त्यानंतर मग बाकीची सुद्धा कामे बाकीच होती आणि आता तुम्हाला दाखवते आहे। तर किचनमध्ये ना ही एक आहे हे अशा प्रकारची माझ्याकडे जे डेटॉलच्या बॉटल होत्या त्याच मस्त अशा कट करून घेतल्या, त्याला छान कलर वगैरे केला आणि किचनमध्ये ना अशा प्रकारे काही सेट केल्या मी। त्यानंतर बघा इकडच्या साईडला पण असे छोटे छोटे प्लांट्स लावून घेतलेले आहे अगदी किचनच्या समोरच खिडकीमध्ये लावलेले आहे। आणि कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा। इथे हॉलमध्ये एक दोन ठिकाणी इकडे सुद्धा लावले, बऱ्यापैकी बॉटल होत्या माझ्याकडे। चला म्हटलं मी कुठे थांबणारी होती, मला तर प्लांट्सचं वेळच आहे, मला कोणतीही बॉटल दिसली की माझ्या डोळ्यासमोर अगदी हेच दृश्य येतं की मी याच्यामध्ये कोणतं प्लांट लावणार। तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं मिनी गार्डन ते नक्कीच कमेंट करून मला सांगा। आणि भरपूर असे प्लांट्स आहेत की ज्याच्यावरती मला म्हणजे खूपच जास्त प्रेम आहे झाडांवरती। तर मी कोणाकडे जेव्हा बसायला किंवा कोणाकडे गेली असली तर मला त्यांच्याकडचं एक ना एक रोप आणायचंच असतं, असंच माझं असतं नेहमी। त्यानंतर बघा मी याच्या आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी ते लसूण लावलेलं आहे आणि बऱ्यापैकी आलेला सुद्धा आहे तो। चला आता गार्डनचं काम तर झालंच, पण आता स्वयंपाकाचं आता पोटोबात तर करावंच लागेल ना। तर आता बऱ्यापैकी भूकसुद्धा लागलेली होती आणि आज ना मी कामाच्या भरात कधी नाश्ता करायला विसरून जाते, तर आज काही नाश्ता केलेला नव्हता तर पटपट सगळं स्वयंपाकाचं आवरून घेतलं। आणि आज साधा सिंपल असा स्वयंपाक होता म्हणून तुमच्यासोबत काही मी शेअर नाही केलेला आहे। तर एका साईडला मी आता दाल फ्राय बनवून घेतलेली आहे आणि आत्ता भात लावलेला आहे कुकरला। आणि आज बनवलेली होती मी मुगाची डाळ त्याच्यासोबत, कारण मुलं खातात नाही खात म्हणून मग दोन भाज्या साईडला ठेवल्या मी। आणि त्यानंतर मग लगेच चपात्या टाकायला घेतल्या आणि पटपट चपात्या टाकून घेतल्या। आणि मग त्यानंतर मशीनला कपडे लावलेलेच होते, कवर वगैरे टाकल्या होत्या आज धुवायला आणि बाकीचे जे आंघोळीचे वगैरे कपडे असते ते मी हातानेच मग पटकन धुवून घेत असते। तर कवर आणि बेडशीट दोन्ही होत्या आणि आज बऱ्यापैकी वातावरण होतं म्हणून म्हटलं चला आज थोडे कपडे धुतल्या जातील आपले आणि ड्राय पण होतील आणि पटकन सुकवल्या जातील। त्याच्या आधीसुद्धा 2-3 वेळा वर टेरेसवर कपडे सुकवायला घेऊन गेली आणि ड्रायर केलेले कपडे पूर्ण ओले झाले, त्यामुळे आता पोर्चमध्येच टाकून देते म्हटलं। पण त्याआधी पहिले आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पोळ्या टाकायच्या राहिल्या होत्या तर मग पोळ्या वगैरे पटपट टाकून घेतल्या। आणि तुम्हाला जे डायनिंगचे कवर दिसत आहे ते मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे, तुम्हाला जर आवडले असेल लिंक पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता। आणि समोरचे जे फ्लॉवर दिसत आहे तुम्हाला ते सुद्धा मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे, नाही मिशोवरून ऑर्डर नाही केलेले आहे मी, ते जे छोटे डायनिंगवर दिसत आहे ते मिशोवरून ऑर्डर केले आहे, त्याची जर लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा। आणि जे लटकवलेले आहेत ते मी माझ्या माहेरवरून आणलेले आहे। त्यानंतर कपडे तर राहिलेच होते, मग चला म्हटलं आता पटपट कपडे पण सुकायला टाकून देते। आणि पोर्चमध्ये कसे कपडे टाकले तर मग मला ना तितकं टेन्शन राहत नाही, पाऊस जरी आला तरी इथे पाणी लागत नाही तेवढं।
आणि धावपळसुद्धा होत नाही. म्हणून मग आता इथे कपडे वगैरे सुकायला टाकले आणि ड्रायर केलेले होते. तो काय अर्धा एक तासाची गोष्ट होती. म्हटलं चला इथेच टाकून देते. मग पटकन दुसरे सोप्यावरती कवरसुद्धा टाकलेले नव्हते मी. म्हटलं उगाच आता अर्धा एक घंट्यासाठी कशाला दुसरे काढू, म्हणून मग आता हेच सुकल्यानंतर हेच टाकून देईल म्हटलं. आणि कुशन कवर वगैरे पण होत्या. तर असाच आहे माझा आजचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि बाकीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून देत जा प्लीज, कारण खूप मेहनत करून व्हिडिओ बनवावे लागतात. तर मग इथेच थांबते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.